आज 10 जानेवारी 2024 आपण सरांच्या प्लॉटमध्ये आलेलो. पाटील साहेबांनी या प्लॉटला ग्रीन प्लॅनेटचे सगळे इनपुट्स दिलेले आहेत आणि 100% सेंद्रिय पद्धतीने हा प्लॉट कव्हर केलेला आहे. तर पाटील साहेब जरा सांगता का? हां, तर आपण या प्लॉटला सुरुवातीला जे लिक्विड खते आहेत ड्रिप वॉटर या बागेचे मालक आहेत. सरांना मी तुमचं नाव सांगा. रामचंद्र मोरे, मोरे सरांच्या प्लॉटमध्ये राहणार बाकसखेडा. ओके, तर उदगीर साईडला आपण आहोत. गेल्या बऱ्याच महिन्यापासून अगदी पहिल्या दिवशीपासून आज माझ्या मते 3-4 महिने झाले या ठिकाणी. आज जर आपण या ड्रॅगनची अवस्था पाहिली तर ह्याची जी काही पानं, ह्याची साईज आणि जाडी जर पाहिली तर लातूर जिल्हा आणि उदगीर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असे अनेक प्लॉट आहेत ड्रॅगनचे, पण असा प्लॉट कुठेही दिसत नाही. ओके, बांधणी असेल तर इथे जर तुम्ही पाहिलं तर मोरे सरांचं कौतुक याच्यासाठी केलं पाहिजे की द्राक्षाच्या बांधणीसारखी बांधणी केलेली आहे त्यांनी. वरती पानाची साईज पाहिली आहे ना, तर एक तोड होऊन गेलेले आहेत इथं. माझ्या मते पहिल्या तोडीमध्ये 15 टन माल निघाला. 15 टन माल निघाला. आणि शेतकरी ज्याला आपण म्हणतो ना की हॉर्टिकल्चर मध्ये 2.5 एकरचा प्लॉट आहे, तर नेट 10 लाख रुपये प्रॉफिट आम्ही कमविलो असं. काही 70-80 ने गेले, काही 80-90 ने गेले आहे ना. 140. तर 2.5 एकर मध्ये जर 10 लाखाचं प्रॉफिट होऊ शकतं तर ते केवळ पहिल्याच वर्षी, कारण दुसऱ्या वर्षी अंदाज असतो त्याच्या डबल होणार आहे. पण हे शक्य रासायनिक खतावरच्या ड्रॅगनवर आतापर्यंत शक्य झालं नाही. ती क्वालिटी पाटील साहेबांनी मोजलं. इथलं एक फळ किती किलोचं होतं? 970 ग्राम. 970 ग्रॅमचं एक फळ गेलं होतं. म्हणजे सगळेच काही तसे नव्हते, 600, 700, 800, पण काही फळं 970 ग्रॅम पर्यंत पण गेले होते. त्याचे फोटो वगैरे आहेत. तर आज आपण इथं पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. 10 जानेवारी 2024 उद्या येळ अमावस्या आहे. बरेचसे शेतकरी पण इथं येतील आणि ही शूटिंग आपण बाकीच्या त्या शेतकऱ्यांना दाखवू जे ड्रॅगन करतायत पण रासायनिक वर करतायत. मग त्याची रासायनिक मध्ये मला काय झालं, मी गेल्या वर्षी रासायनिक खत वापरली. DAP म्हणा, हे सेंद्रिय करायच्या अगोदरचा तुमचा अनुभव. मी सुरुवातीला लावताना 05234 अशी खते वापरली. त्यावेळेस ते रोगाचं प्रमाण, बुरशी येणे किंवा मुंग्या. आता ह्याला काय होतंय, नवीन आलं हे पान, शेंडे खात्यात, त्यासाठी मुंग्या येत आता. पण आता ही ऑर्गॅनिकचं तुमच्या वापरल्यापासून मुंग्याचा प्रॉब्लेम 6 महिने झाला मुंगी नाही, फवारा सुद्धा नाही. त्यावेळेस काय करायचं, प्रत्येक 8 दिवसाला 19 एक डोस देत होतो आणि ह्युमिक ऍसिडचा. पण तिने आता हे ऑर्गॅनिक मध्ये तुमच्या नायट्रोजन, रूट गार्ड दिलं तुम्हाला, भूमी पॉवर दिल्यामुळे त्या भूमी पॉवर मध्ये आयरन हे सगळंच आल्यामुळे प्रोम DAP पण दिलं आणि पोटॅश पण दिलं. एक डोस दिलेला आहे. बरं, तुम्ही मागच्या वर्षी रासायनिक करताना जे समस्या तुम्हाला जाणवली, तर सेंद्रिय केल्यानंतर ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरल्यावर काय तुम्हाला फायदे झाले? हेच अशी फवारणी वाचली, फवारणी वाचली. तुमची फवारणी, तुम्ही शेतीमध्ये फवारणी वाचली. सर्वात महत्वाचं फवारणी वाचली. क्वालिटी कशी दिसते? क्वालिटी त्याच्यापेक्षा 1 नंबर आहे. क्वालिटी वेगळी होती. आणि फूट कशी आहे? फूट बी जास्त आहे. गॅप आहे का? पलीकडे जर कुणाला थांबविलं तर माणूस दिसत नाही, इतका भयानक म्हणजे ब्रँचेस आलेले नवीन. हे ब्रँचेस काय करतात, जून पर्यंत म्हणलं ना हे माल पूर्ण असा खाली येते. आता ही आता ही जरी आता आलेलं असलं तरी ह्याला पण माल लागणार नवीन हे आलेलं आहे. तर या प्लॉट मध्ये अपेक्षा आहे 20 लाखाची, पण मी म्हणतो क्वालिटी पाहून 25 लाख पण होतील. 100%. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, विषय पैशाचा आपण बाजूला जर ठेवला तर मोरे साहेबांचं कौतुक याच्यासाठी की या वर्षीच्या या ड्रॅगन मधून कोणत्याही समाजाच्या म्हणजे कोणाच्याही पोटामध्ये विष केमिकल जाणार नाही. विष केमिकल नाही. हे पूर्णपणे सेंद्रिय ड्रॅगन होणार आहे आणि हे महत्वाचं पुण्याचं काम मोरे साहेबांनी केलं. सर या ना, या
पाहणी करण्यासाठी बरेच शेतकरी आलेले आहेत. काय वाटतं सर बाग पाहिल्यानंतर तुम्हाला? बाग पाहिल्यानंतर काय वाटतं असं आहे की 1 वर्षाची बाग नसेलच असं वाटतं. येस येस 1 वर्षामध्ये लागवड केल्यावर 1 वर्षात फळ आले. येस 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 ते तर आमच्या इथं 2 वर्षानं फळ आलं. हो, तिथे एक एकर आमच्या गावात केलं. आता आता हे 1.5 वर्ष झाले बाग. 1.5 वर्ष झालं बागेला. तर कुणालाही वाटत नाही की हे 2 वर्षाची बाग अशी आणि 1.5 ते 2 वर्षामध्ये तोड पण झाली, प्रॉफिट पण निघाला 1 वर्षामध्ये. एकच वर्षामध्ये. आणि हे जर सेटिंग पाहिली तर खरंच याला 100 पैकी 100 मार्क द्यायला हरकत नाही. ओके, तर या साहेब का लाचताय तुम्ही? आता हे ह्यांना का घालणार काही हे इथं इथं ग्रीन प्लॅनेटचे सगळे प्रोडक्ट इथं आणून द्यायचं काम करतायत. खूप छान, कौतुक आहे. हे खालून सुद्धा खूप वेळ पाहिले ना, green branches हे आता आम्ही काय करतो ही काढून टाकतो. आणि हे खाली नको. हा, कारण ही खाली मी लागते पुन्हा पण ते आम्हाला ते सोडायला ही त्रास होतो. म्हणून काय करणार हे आता ह्याचं कट करून आम्ही ह्याला रोप तयार करू. दुसरीकडे जाऊ द्या, म्हणजे दुसऱ्या आणखीन 2-2.5 एकरवर तुम्हाला